नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय इंग्रजी. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे व्होकॅब्युलरी. त्यामध्ये उपघटक को रिलेटिंग वर्ड्स विथ पिक्चर्स, क्रियापदांचे व विशेषणाचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. पहिला प्रश्न आहे, सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड फॉर द गिव्हन पिक्चर. पुढील चित्राकरता योग्य क्रियावाचक शब्द निवडा. विद्यार्थी मित्रांनो, हे चित्र कोणतं आहे तर या चित्रामध्ये मुलगा आहे आणि तो झोपलेला आहे. मग झोपणे यासाठी क्रियापद आहे स्लीप. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 स्लीप. प्रश्न दुसरा, पुढील चित्राचे योग्य वर्णन करणारा शब्द निवडा. मित्रांनो, हे जे चित्र आहे मुलाचं चित्र आहे आणि त्याचा चेहरा रागावलेला आहे, म्हणजे तो अँग्री आहे. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अँग्री म्हणजे रागावलेला. प्रश्न तिसरा, दिलेल्या पर्यायातील मिल्कचे वर्णन नसलेला शब्द कोणता. आता मिल्क म्हणजे दूध. मिल्क व्हाईट असतं, बरोबर. हेल्दी असतं, आरोग्याला चांगलं असतं, ते बरोबर. आणि क्रीमी, ज्याला आपण क्रीम वगैरे म्हणतो, थोडक्यात साय वगैरे दुधाला येते. म्हणजे हे तीनही पर्याय दुधासाठी बरोबर आहेत. स्ट्रॉंग, दूध काय स्ट्रॉंग असतं का? नाही. म्हणून दूध पिल्यानंतर माणूस स्ट्रॉंग होतं, पण दूध प्रथम दर्शनी ते स्ट्रॉंग नसतं. म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे मिल्कचे वर्णन नसलेला शब्द आहे स्ट्रॉंग. प्रश्न चौथा, पुढीलपैकी कोणता शब्द क्रियावाचक नाही. पर्याय क्रमांक 1 कम. मित्रांनो, कम म्हणजे येणे ही क्रिया आहे. पर्याय क्रमांक 2 गो म्हणजे जाणे, ही पण क्रिया आहे. जंप म्हणजे उडी मारणे, ही सुद्धा क्रिया आहे. पर्याय क्रमांक 4 हॅपी म्हणजे आनंदी. मित्रांनो, हॅपी ही काही क्रिया नाही आहे, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 हॅपी. प्रश्न 5वा, पुढील चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा. मित्रांनो, या ठिकाणी हा आपल्याला सुरा दिसतोय, चाकू दिसतोय, त्याला धार दिसते, म्हणजे हा शार्प म्हणजे धारदार. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6, चित्रांपैकी जंप या क्रियावाचक शब्दाशी संबंधित चित्र कोणते. मित्रांनो, पहिल्या चित्रामध्ये मुलगा लंगडी खेळतोय, दुसऱ्या चित्रामध्ये मुलगा पळतोय आणि तिसऱ्या चित्रामध्ये मुलगी आहे जी दोरी खेळते. पण चौथ्या चित्रामध्ये मुलाने दोनही पाय वर केलेले आहे, म्हणजे तो उडी मारतोय, म्हणजे जंप. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न 7वा, पेन या शब्दाशी संबंधित क्रियावाचक शब्द निवडा. पेन, आता पेन काय करतो तर लिहिण्याचं काम करतो. मग रीड, पेन वाचतो का नाही. सी म्हणजे पाहणे, राईट म्हणजे लिहिणे, इंक म्हणजे शाई. तर पेन काय करतो, लिहिण्याचं काम करतो, म्हणजे राईट ही क्रिया आहे. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 राईट. प्रश्न नंबर 8, झाडाखाली बसलेल्या माणसाचे योग्य वर्णन करणारा शब्द कोणता. मित्रांनो, झाडाखाली बसलेला माणूस म्हातारा आहे, तो बिझी, यंग, ओल्ड आणि अँग्री. तर यातला तो ओल्ड आहे. ओल्ड म्हणजे म्हातारा, बिझी म्हणजे व्यस्त, यंग म्हणजे आपण ज्याला तरुण म्हणूयात, अँग्री म्हणजे रागावलेला नाहीये, तो म्हातारा माणूस आहे, ओल्ड आहे. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 ओल्ड. प्रश्न नंबर 9, पुढील चित्रातील वस्तूसाठी कोणता क्रियावाचक शब्द योग्य नाही. मित्रांनो, हा बॉल दिसतोय, बॉल आपण कॅच म्हणजे झेल पकडतो त्याचा, थ्रो म्हणजे फेकणे, त्यानंतर कट. आता कट म्हणजे बॉलला काय आपण कापत नाही, हिट म्हणजे तडाखा मारणे, बरोबर आहे. तर उत्तर आपलं आहे कट. बॉल आपण कट म्हणजे कापणे, बॉल आपण कापत नाही, त्याचा आपण कॅच घेतो, थ्रो करतो. हिट म्हणजे आपण बॉल मारतो. म्हणजे योग्य क्रियावाचक शब्द कोणता नाहीये तर पर्याय क्रमांक 2 म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कट. प्रश्न नंबर 10, पुढील चित्रातील कृतीकरता कोणता क्रियावाचक शब्द योग्य आहे. मित्रांनो, हा मुलगा स्टूल लोटतोय. लोटणे म्हणजे पुश म्हणजे ढकलतोय तो. म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पुश. प्रश्न नंबर 11, पुढीलपैकी कोणते फळ सोर म्हणजे आंबट आहे. आता आंबट यातलं काय आहे तर पहिलं आपल्याला या ठिकाणी बघितलं तर पर्याय क्रमांक 3 हे याला आपण संत्रा म्हणतो. ऑरेंज म्हणजे संत्रा कसा असतो, आंबट असतो. म्हणून 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 12, हार्ड
या शब्दाचे वर्णन करणारे चित्र निवडा. हार्ड म्हणजे ज्याला आपण कठीण म्हणतो, कडक म्हणतो. तर आता सनफ्लॉवर आहे. आता हा दुसरं चित्र दगडाचं आहे. दगड कसा असतो? हार्ड असतो, कठीण असतो. तिसरा आईस्क्रीम आहे आणि चौथं या ठिकाणी आपल्याला जाळाचं या ठिकाणी चित्र दिसतंय. तर हार्ड कोण आहे? यातला दगड हा हार्ड असतो. त्याला आपण स्टोन म्हणतो. त्यानंतर प्रश्न नंबर 13. या चित्रातील मुलगी काय करीत आहे? मित्रांनो, ही मुलगी आपल्याला काय करते? ती कप मोजताना दिसते, म्हणजे काउंटिंग. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 काउंटिंग. प्लेइंग म्हणजे खेळणे, ड्रिंकिंग म्हणजे पिणे, डान्सिंग म्हणजे नाचणे, ज्याला आपण डान्स करणे असं म्हणतो. काउंटिंग म्हणजे मोजणे. तर ती मुलगी कप मोजते, म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 14. पुढील चित्रातील मुलगा कोणती कृती करीत आहे? तर मित्रांनो, हा मुलगा जर बघितला तर तो झाडण्याचं काम करतोय. म्हणजे या ठिकाणी डस्टिंग म्हणजे डस्ट म्हणजे या ठिकाणी धूळ पुसणे असं या ठिकाणी म्हणूयात आपण त्याला. वॉशिंग म्हणजे धुणे, वायपिंग म्हणजे पुसणे. तर त्या ठिकाणी तो स्वीपिंग म्हणजे झाडण्याचं काम करतोय. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वीपिंग द फ्लोअर. म्हणजे तो मजला किंवा या ठिकाणी घर झाडण्याचं काम करतोय. स्वीपिंग द फ्लोअर. फ्लोअर म्हणजे मजला. तो एक मजला झाडण्याचं काम करतोय. 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 15. दिलेल्या चित्रामधील क्यू या शब्दाचे वर्णन करणारा योग्य शब्द निवडा. क्यू म्हणजे मित्रांनो रांग. आता रांग कशी आहे? हॅपी, लॉंग, हेवी आणि टॉल. तर रांग कशी आहे? लॉंग आहे, लांब आहे. माणसांची जी रांग लागलेली आहे ती लॉंग म्हणजे लांब आहे. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 16. पुढील चित्रातील गाय कोणती कृती करीत आहे? योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, गाय काय करीत आहे? द काऊ इज स्टँडिंग, द काऊ इज इटिंग समथिंग, काऊ इज ग्रेझिंग, द काऊ इज ड्रिंकिंग वॉटर. तर मित्रांनो, ही गाय आपल्याला गवत खाताना दिसते. म्हणून 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 काऊ इज ग्रेझिंग म्हणजे ती गवत खात आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 17. एका पक्षाचे नाव मिळवण्याकरता योग्य अक्षरे निवडा. मित्रांनो, या ठिकाणी चौकट आहे. चौकटीच्या जागी कोणता शब्द ठेवल्यानंतर आणि त्यामध्ये कॉक म्हणजे कोंबडा असा शब्द मिळवल्यानंतर आणखीन एका पक्षाचं नाव तयार होतं. तर पर्याय क्रमांकाचा आपण विचार करूया. व्हीट, पी, ग्रॅम आणि बीन. मित्रांनो, पी अधिक पिकॉक म्हणजे मोर. म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न नंबर 18. पुढे दिलेल्या क्रियावाचक शब्दांसाठी योग्य ठरणारे एक चित्र निवडा. आता क्रियावाचक ॲक्शन वर्ड, क्रियावाचक शब्द कोणते दिलेत आपल्याला? क्लोज, ओपन आणि रीड. आता रीड म्हटल्यानंतर लगेच लक्षात येतं. रीड म्हणजे वाचणे, बंद करणे, उघडणे. क्लोज म्हणजे बंद करणे, ओपन म्हणजे उघडणे. तर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुस्तक काय करतो आपण? क्लोज करतो, बंद करतो. ओपन म्हणजे उघडतो, रीड म्हणजे वाचतो. आपण जार, प्लेट आणि रुलर हे उघडतो, बंद करतो, वाचतो का? तर नाही. 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 19. रिकामी जागा भरण्यासाठी योग्य शब्द निवडा. आता डोळा दिसतोय आणि सी. डोळा पाहण्याचं काम करतो. कान आहे. कान काय करतो? तर कान ऐकण्याचं काम करतो म्हणजे हिअर म्हणजे ऐकणे. 19व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न नंबर 20 आहे. योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी दिलंय आपल्याला निडल म्हणजे सुई. आता सुई काय करते? तर स्ट्रिंग म्हणजे दोरा, सो म्हणजे शिवणे, हेम म्हणजे दुमडणे आणि या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर टॉस, स्पिल, ब्लिंक आणि स्टिच म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? शिवणे असं म्हणतो. शिवणे म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 स्टिच. निडल म्हणजे सुई. म्हणजे कपडे शिवण्यासाठी जी सुई वापरली जाते त्यामध्ये कुठले शब्द येतील? स्ट्रिंग म्हणजे दोरा, सो म्हणजे शिवणे, हेम म्हणजे दुमडणे आणि स्टिच म्हणजे ज्याला आपण शिवणे असं म्हणतो. म्हणून 20व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 21. योग्य क्रियापद निवडा. आता या ठिकाणी मध्यभागी आपल्याला दिले कर्ड म्हणजे मित्रांनो दही. आता दही आपण काय करतो? शेअर करतो म्हणजे एकमेकांना वाटतो. दही आपण काय करतो? ईट म्हणजे खातो. त्यानंतर स्पिल म्हणजे थोडक्यात हे दूध उतू गेल्यानंतर, थोडक्यात दूध नासल्यानंतर त्या ठिकाणी
किंवा दुधापासून आपण दही तयार करतो म्हणजे या ठिकाणी कर्ड. तर आता या ठिकाणी पर्यायामधला कोणता शब्द येईल? वॉश, कट, पील आणि चर्न. मित्रांनो, उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 चर्न. म्हणजे काय? तर त्याला आपण मंथन करणे असं म्हणतो. आपण हे दही काय करतो? हुसळतो, मंथन करतो त्याचं आणि त्याच्यापासून लोणी आपण हे करतो त्यापासून म्हणजे दह्याच्या बाबतीत काय आहे? तर दह्याचं आपण मंथन करतो. म्हणून या ठिकाणी उत्तर आहे 21व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न नंबर 22. दिलेल्या शब्दांकरता योग्य क्रियापद निवडून चौकट पूर्ण करा. आता स्पिनॅच म्हणजे काय मित्रांनो? पालक. मग आपण पालक काय करतो? बाय म्हणजे वॉश धुतो आपण, बाय म्हणजे विकत घेतो, इट म्हणजे खातो आणि आणखीन काय करतो त्याला? लंप, स्क्रिबल, उबल आणि कुक म्हणजे शिजवणे. मित्रांनो, पालक भाजी आपण काय करतो? अगोदर शिजवतो आणि नंतर मग त्या ठिकाणी अगोदर सगळ्यात एक नंबर काय करतो? बाय विकत घेतो, नंतर ती धुतो, नंतर ती शिजवतो, नंतर खातो. म्हणून 22व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 कुक. आणि सर्वात शेवटचा 23वा प्रश्न आहे. दिलेल्या शब्दाकरता योग्य पर्याय निवडा. शब्द दिला आहे आपल्याला लिफ्ट. तर मित्रांनो, या 23व्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.